हाय हॅलो नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर वाजले आहेत सकाळचे 9 आणि आमचं सगळं आवरलेलं आहे. स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत शेतामध्ये घराच्या कामाला. तर हे 2 अंडे पाणी भरून ठेवले आहे शेतात नेण्यासाठी. आणि आज आले होते सकाळी नळ, त्यासाठी मोठं पातेलं, टप वगैरे, ड्रम वगैरे सर्व काही भरून ठेवलेलं आहे. आणि आत्ता निघालेलो आहोत आम्ही शेतामध्ये कामाला. जेवणाची पाटी पण आम्ही घरामध्ये भरून ठेवली आहे. तिथे जेवणाची पाटी पण आम्ही भरून ठेवलेली आहे आणि आत्ता निघालेलो आहोत शेतामध्ये. यामध्ये जेवण घेतलेलं आहे आणि पाणी पिण्यासाठी तांबे, ताटल्या वगैरे घेतलेलं आहे दुपारचं. आणि इकडं चालू आहे आवरावर. तर चला जाऊया शेतामध्ये. इथे आलेले आहेत भंगारावर भांडी विकायला. भंगारावरती पैसे पण देतात. तर आलेली आहे गाडी. तर शेतामध्ये चालू आहे काम आणि सगळीकडे ढगाळ वातावरण झालेलं आहे. इथे माल कालवायचं वगैरे काम चालू आहे. टाकी पण पाण्याने भरली आहे आणि माल कालवायचं काम चालू आहे. आणि इकडनं पण एक चौकट उभी केलेली, मिस्त्री मधली भिंत बांधायला घेतलेली आहे. आणि बघा इकडनं पण दगड वगैरे टाकलेलं आहे. इथं मस्तपैकी बोरीचं झाड आहे आणि इकडनं पण एक पडवी असं छोटंसं बनवायचं आहे. त्याचा पाया रचण्यासाठी हे दगड टाकून घेतलेले आहेत. पूर्ण घराच्या भोवतीनं असं खूप मोठं असं बनवायचं आहे, त्यामुळे हे दगड वगैरे टाकलेली आहेत. तर या दगडांपासून पण एक पाया भरायचा आहे. पाया भरलेला आहे, त्याच्यामुळे चौरस बांधायचे आहे. आणि मागं बघा किती सुंदर असं शेत आहे. निंबाची, बोरीची वगैरे झाडं पण आहेत. आणि इकडे आहे बाबळीचं झाड आणि इकडे पण एक दरवाजा टाकलेला आहे. इथं पण दगडांचं एक गट मांडलेलं आहे. आणि त्यानंतर समोर पण एक बाबळीचं झाड आहे. त्या झाडाच्या सावलीला गाड्या उभ्या केलेल्या आहेत, डांबरी रस्ता असल्यामुळे. आणि इकडे पण आज विटांची गाडी आली होती. विटा खाली केलेल्या आहेत 2000. आणि इकडे समोर काम चालू आहे. समोरच आमची विहीर आहे. सुंदर असं निसर्ग दिसत आहे. सगळीकडे हिरवगार असं वाटत आहे. छानपैकी वातावरण झालेलं आहे. ऊन पण लागत नाही. आणि इकडनं ही समोरची साईड आहे. समोरनं 2 चौकटी बसवलेल्या आहेत आणि काम अजून चालूच आहे. तर आज पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. छानपैकी शेतामध्ये घर. शेतामध्ये राहण्याची मज्जा काय वेगळीच असते. अशा प्रकारे आम्ही घर बनवण्यासाठी घेतलेलं आहे. मुलं पण छानपैकी सावलीमध्ये खेळत आहेत. तर चला बघूया पुढे काय चालू आहे ते. आता इथं पाण्याचा खड्डा, ज्या वेळेला चौरस बांधायला घेतली होती त्यावेळेला खड्डा खोदलेला होता. आणि आता 2 डेपोमधनं एक अर्धा राहिलेला आहे, एक पूर्णपणे संपलेला आहे. इथे आहे आमची विहीर आणि विहिरीपासून जुन्या घराची जागा आहे. इथून पुढे तू आता सांगे भरून राहू द्या म्हणते. ओतून दिलाय का? जाऊ दे मग.
इथे ठेवलेला आहे चुलीवरती चहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक.